एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात भाऊचा धक्का। आपला भाऊ पोहोचलेला आहे ठाणे आणि नवी मुंबईच्या उंबरठ्यावरती। ऐरोली टोल नाका ते ठाणे बेलापूर रोड या पट्ट्यामध्ये तो फिरलेला आहे। इथले काही रस्ते आणि खड्डे बघून भाऊ हरखून गेला। फुटपाथवरच्या एका हारवाल्याने त्याचं लक्ष वेधून घेतलं। त्याच्या रोजच्या जगण्यातून साध्या सोप्या कृतीमधून सचोटीचा धडा घेत भाऊ अंतर्मुख झालाय। आपणही जाऊयात आणि पाहूयात भाऊचा धक्का। नमस्कार, भाऊच्या धक्क्यामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। ईस्टर्न एक्सप्रेस हायवे सोडला, मागे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, इथून पुढे मी चाललो आता ऐरोलीचा टोल नाका समोर दिसतोय। त्या टोल नाक्यावर पैसे भरले की मी बघणार आहे की पुढची परिस्थिती काय आहे। टोल नाक्यावरून पैसे भरल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की परिस्थिती काय फार बरी नसते आणि मला तिकडे पलीकडे जाऊन काय बघायचं आहे तर ठाणे बेलापूर रोडवरचे खड्डे। म्हणजे मला नेमका ड्रायव्हिंगचा हा कोणता प्रकार आहे ते कळलेलंच नाही बघा। काय पद्धतीचं ड्रायव्हिंग असेल बरं ही काय बघा। म्हणजे आता कशी अवघड अवस्था झालेली आहे की लोकांना रस्त्यावरून चालत असताना खड्ड्यांचा सामना करावा लागतो हा। आणि ती असतानाच ही गाडी बघा कशी पादचाऱ्यांच्याच रस्त्यावर त्यांनी चढविली आहे। काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम असणार त्या ड्रायव्हरचा। इथून ह्या साईडने जे लोक येतात ते मोस्टली मोटरसायकलवाले असतात, पण तो जो रस्ता आहे तिकडचा तो चारचाकी वाहनांसाठी आणि मोठ्या वाहनांसाठी बऱ्यापैकी असतो। आता हे बघा, हे मोटरसायकलवाले हेल्मेट बिल्मेट घालून चालले, अवघड आहे। आणि हे बघा हे आले फेवर बघा। म्हणजे आता झाला त्रिवेणी संगम। इथं मुंबईमधली लेटेस्ट टेक्नॉलॉजी मी तुम्हाला दाखवली की नाही त्रिवेणी संगमावर। इथं दोन गोष्टीचा संगम आहे आणि टेक्नॉलॉजी तीच आहे। हे बघा सिमेंट रोड आणि हा आहे डांबराचा रोड आणि हे खड्डे बघा, हे कसे खड्डे आहेत, मस्त आहेत की नाही। आणि गोठे बिटे असे तुम्हाला सगळे दिसतील। एखादा गोठा जर एखाद्या टायरला लागून उडाला इथून बस जेव्हा जाते ना त्याच्यावर सगळे बाईकवाले सगळे ह्या साईडने एका साईडने जातात। हां, मग त्याच्यामध्ये जर बसमधून उतरले प्रवासी उतरले की मग झालं ठोकलेच, एक ना एक तरी बाईकवाले ठोकतातच। हा एवढा जो भाग आहे तो नेहमी बनवला जातो आणि नेहमी इथंच खराब होतो। असं सांगितलं जातं की तुमच्यासारख्या मोठ्या हे जे ट्रक आहेत, तुमचे टेम्पो आहेत, या सगळ्या टेम्पोमुळे ट्रकमुळे हे असे मोठमोठे खड्डे होतात। ट्रकमुळे काय खड्डे होणार आहेत? आता रोडच खराब असेल तर खड्ड्याचं काय होणार ना खड्डे। जिकडे रस्ता कमी आणि खड्डे जास्त, राजकारणी फक्त रस्ता मंजूर करतात, कॉन्ट्रॅक्टर ते बनवतात, तो वर्षभर पण चालत नाही, नंतर परत आमच्याकडनं टॅक्सचे पैसे घेतात, टोल घेतात, सगळ्या गोष्टी घेतात आणि रस्ते होत नाही। आम्ही आता अष्टविनायकला चाललेलो आहे। 8 गणपतींना आमचं हेच सांगणं आहे की महाराष्ट्र हा खड्डेमुक्त व्हावा। आम्ही इकडून ऐरोलीहून चालत जेव्हा येतो आणि नवी मुंबईच्या दिशेने जायला लागतो तेव्हा हा जो टर्न आहे किंवा नवी मुंबईकडून येणारी माणसं त्यांना मुलुंडकडे जावंसं वाटतं, हे वळण त्यांना कधीच चुकवता येत नाही। हे म्हणजे असं असतं ना की आयुष्यातलं एखादं धोक्याचं वळण तुम्ही कधीच चुकवू शकत नाही, ते तुम्हाला पार करावंच लागतं। तसं हे वळण आहे। या वळणावर बघा इथं हे मॅन होलची काय अवस्था झालेली आहे बघा। त्यानंतर इथं खड्डे आहेत जागोजागी। पुढे जर तुम्ही बघितलं या जरा तुम्हाला परत एकदा तुम्हाला घेऊन जातो मी। ह्या इथं बघा हे कसे खड्डे, हे बघा गोटे कसे पडलेले आहेत, काम करून तसं सोडून दिलेलं आहे। इथं काही पंप आहेत ह्या जागी, ह्या पंपमधून ते पाणी मला वाटतं इथलं पाणी काढलं जातं आणि कुठंतरी दुसरीकडे सोडलं जातं। ही सगळी अवस्था इथं नेहमी ट्रॅफिक जाम असतो। इथून जाणारा माणूस आणि येणारा माणूस हा कधीच या टर्नला विसरू शकत नाही। मंडळी, ऐरोलीतले आपण सगळे रस्ते बघितले, स्टेशनकडे जाणारा रस्ता पण बघितला। 1-2 अपवाद वगळता माझ्यासाठी आजचा दिवस म्हणजे लकी दिवस होता, कारण ऐरोलीतले बऱ्यापैकी रस्ते हे
सिमेंट कॉन्क्रीटची केलेली रस्ते आहेत. आता एक दोन अपवादाचा म्हणजे रस्त्याच्या बाजूचा जो उरलेला पॅच आहे तो मात्र डांबराचा आहे, त्याच्यावरून जे बाईकवाले जात असतात वगैरे वगैरे त्यांना त्रास होतो. ओव्हरऑल जर बघितलं ओव्हरऑल तर बा ऐरोलीमधली परिस्थिती फार चांगली आहे. एका दिवसात किती हार बनवता तुम्ही? 70 हार बनवतो. 70 हार बनवता आणि एका हारात किती फुलं असतात? 9 फुलं असतात. 9 फुलं हा? आणि सगळे चांगले फुलं असतात का हारात? सगळे चांगले असतात. हा? सगळे चांगले असतात. वा 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 वा. समजा एखाद दिवशी असं एखाद दुसरं असंच गांधीरडं फुल लावून टाकायचं, त्याला काय होतंय? हा? तसं नाही खराब लावू शकत. का काय गिराईक घेत नाही. पुन्हा गिराईक बोलतो की खराब आहे, हा. आम्ही घेणार नाही असं बोलते. म्हणजे लोक एखादे- मग 10 रुपयाला मागतात, 5 रुपयाला मागतात असं अच्छा होतं. भाव पाडून मागतो. हा. बघितलं का मंडळी, या धंद्यावर यांचं हे सगळं कुटुंब चालतं. या फुटपाथवर बसून हे धंदा करतात, पण एकही फुल वाईट लावायचं नाही, घाणेरडं लावायचं नाही असं यांचं दंडक आहे. इतक्या प्रामाणिकपणे हा बिझनेस करतात हे मंडळी. ह्याच्यात यांचं भागतो. हा सगळा प्रामाणिकपणा जर आपल्या राजकारण्यांनी आणि ह्या कंत्राटदारांनी रोड बनवताना वापरला तर चांगला रोड तयार होणार नाही का? चांगला रोड तयार होईलच की, पण त्यांना तो प्रामाणिकपणा करायचाच नाही. जे आपले पॉलिसी मेकर्स आहेत, राजकारणी आहेत, जे अधिकारी आहेत आणि कंत्राटदार आहेत, या सगळ्यांना यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे का नाही? हा बिचारा गरीब माणूस त्याच्या हातावरचं पोट, पण तिथं पण तो प्रामाणिकपणा दाखवतो. प्रामाणिकपणा जर असेल ना तर सगळं होणार.